सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळच्या तासाला आपण समानार्थी शब्दांचा संच, समानार्थी शब्द वेगवेगळे पाहिलेले होते. आताच्या ह्या तासाला आपल्याला वेगवेगळे विरुद्धार्थी शब्द पाहायचे आहेत आणि विरुद्धार्थी शब्द तुमच्या कानावर पडावेत, त्यांचं श्रवण करावं आणि जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहीत असावेत. यास्तव आपल्या समोर ते विरोधार्थी शब्द त्यांचं वाचन आपण करणार आहोत. तर चला पाहूया. पहिला भाग आहे अ हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. जसं कुशल, कुशल चा विरुद्धार्थी शब्द आहे अकुशल, फक्त अ लागलेला आहे पहा. चल, अचल. तुलनीय, अतुलनीय. अतुलनीय. दृश्य, अदृश्य. नियमित, अनियमित. नित्य, अनित्य. नियंत्रित, अनियंत्रित. निश्चित, अनिश्चित. नीति, अनीति. न्याय, अन्याय. पराजित, अपराजित. परिचित, अपरिचित. पवित्र, अपवित्र. पारदर्शक, अपारदर्शक. पूर्ण, अपूर्ण. पूर्णांक, अपूर्णांक. प्रकट, अप्रकट. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष. प्रमाण, अप्रमाण. प्रसन्न, अप्रसन्न. प्रशस्त, अप्रशस्त. प्रसिद्ध, अप्रसिद्ध. प्रामाणिक, अप्रामाणिक. प्रिय, अप्रिय. मर्यादित, अमर्यादित. मूर्त, अमूर्त. यशस्वी, अयशस्वी. योग्य, अयोग्य. लिखित, अलिखित. लौकिक, अलौकिक. रसिक, अरसिक. रुंद, अरुंद. विकारी, अविकारी. विचारी, अविचारी. विभक्त, अविभक्त. विवाहित, अविवाहित. विवेकी, अविवेकी. विस्मरणीय, अविस्मरणीय. विश्वास, अविश्वास. वैध, अवैध. व्यवस्थित, अव्यवस्थित. शक्य, अशक्य. शाश्वत, अशाश्वत. शांत, अशांत. शुद्ध, अशुद्ध. शुभ, अशुभ. सभ्य, असभ्य. समंजस, असमंजस. समान, असमान. समाधान, असमाधान. सफल, असफल. समर्थ, असमर्थ. सहकार, असहकार. सत्य, असत्य. साध्य, असाध्य. सामान्य, असामान्य. साधारण, असाधारण. स्पृश्य, अस्पृश्य. सूर, असूर. सुरक्षित, असुरक्षित. संतुष्ट, असंतुष्ट. संतोष, असंतोष. स्थिर, अस्थिर. स्पष्ट, अस्पष्ट. स्वच्छ, अस्वच्छ. स्वस्थ, अस्वस्थ. हिंसा, अहिंसा. ज्ञान,
अज्ञान, क्षय, अक्षय, क्षम्य, अक्षम्य, ज्ञानी, अज्ञानी, ज्ञात, अज्ञात. आता हे अ जोडून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द होते. अन हा उपसर्ग लागून म्हणजे अनन सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द आपण पाहणार आहोत. अन, अन, अनुभवी, अन, अननुभवी, अपेक्षित, अनपेक्षित, अवधान, अनवधान, आवश्यक, अनावश्यक, आदर, अनादर, आरोग्य, अनारोग्य, आवृत, अनावृत, आसक्त, अनासक्त, आस्था, अनास्था, इच्छा, अनिच्छा, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, उदार, अनुदार, औरस, अनौरस. नंतर ना, ना ह्या शब्दानं सुद्धा काही विरुद्धार्थी शब्द तयार होतात. ना हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द कबूल, नाकबूल, खुश, नाखुश किंवा नाराज, पसंत, नापसंत, आवड, नावड, आवडता, नावडता, पास, नापास, बाद, नाबाद, मर्द, नामर्द, राजी, नाराजी, लायक, नालायक, इलाज, नाइलाज. आता काही नी किंवा नी, दू यापासून तयार होणारे काही उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द होतात. जसे पहा, नी, नी किंवा दू, दूच्या पुढे विसर्ग आहे, नीच्या पुढे विसर्ग आहे. असे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द रोगी, निरोगी, संदिग्ध, निसंदिग्ध, स्वार्थी, निस्वार्थी, पापी, निष्पापी, अपराधी, निरपराधी, आधार, निराधार, आशा, निराशा, उपाय, निरुपाय, उपयोगी, निरुपयोगी, उपद्रवी, निरुपद्रवी, उत्साही, निरुत्साही, लोभी, निर्लोभी, व्यसनी, निर्व्यसनी, धनवान, निर्धन, लक्ष, दुर्लक्ष. आता गैर, बे, बिन, अव हे उपसर्ग लागून काही विरुद्धार्थी शब्द होतात. तर गैर, बे, बिन आणि औन सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द पाहूया. लागू, गैरलागू, समज, गैरसमज, सोय, गैरसोय, हजर, गैरहजर, शिस्त, गैरशिस्त किंवा बेशिस्त पण होतं. शिस्त, बेशिस्त, जबाबदार, बेजबाबदार, कायदेशीर, बेकायदेशीर, सावध, बेसावध, सुरेल, बेसूर, हिशेबी, बेहिशेबी, इमानी, बेईमानी, पगारी, बिनपगारी, चूक, बिनचूक, कृपा, अवकृपा, गुण, अवगुण, गुणी, अवगुणी, मान, अवमान. आता वेगवेगळे उपसर्ग लागून तयार झालेले काही विरुद्धार्थी शब्द असतात. जसं सचेतन, अचेतन, सबला, अबला, सकर्मक, अकर्मक, सलग, अलग, सशक्त, अशक्त, सत्पात्र, अपात्र, सज्ञान, अज्ञान, सकारण, अकारण, सकारण, अकारण, सदाचार, अनाचार, सन्मान, अपमान, सुशिक्षित, अशिक्षित, सुहास्य,
सुसह्य असह्य, पहा मध्येच फोन येतोय. सुसह्य असह्य, सुस्थिर अस्थिर, सुविचार कुविचार, सुपुत्र कुपुत्र, सुविख्यात कुविख्यात, सुस्वरूप कुरूप, सुसंगती, पहा सुसंगती कुसंगती, सजीव निर्जीव, सदय निर्दय, सुसंगत विसंगत, स्मरण विस्मरण, सुसंवाद विसंवाद, सुगम दुर्गम, सुगंध दुर्गंध, होकार नकार, सद्गुण दुर्गुण, सुबुद्धि दुर्बुद्धि, सुबोध दुर्बोध, सुरक्षित असुरक्षित, सुलभ दुर्लभ, सुदैवी दुर्दैवी, सत्कृत्य दुष्कृत्य, सुकर दुष्कर, सुयश अपयश, विजय पराजय, सुकाळ दुष्काळ, सुचिन्ह दुश्चिन्ह, सुवार्ता दुर्वार्ता, अतिवृष्टी अनावृष्टी, अत्यावश्यक अनावश्यक, उत्कर्ष अपकर्ष, उत्कृष्ट निकृष्ट, उपकार अपकार, शुभशकून अपशकून, स्वकीय परकीय, स्वतंत्र परतंत्र, स्वदेश परदेश, स्वाधीन पराधीन, स्वावलंबी परावलंबी, उन्नती अवनती, सुलक्षणी अवलक्षणी, नशीबवान कमनशिबी, आकर्षक अनाकर्षक. आता काही अनियमित विरुद्धार्थी शब्द असतात जे पूर्णतः एकमेकांपासून वेगवेगळे दिसतात, जसं अनुरूप विजोड, अमृत विष, अलीकडे पलीकडे, अर्थपूर्ण निरर्थक, अध्ययन अध्यापन, अटक सुटका, अवघड सोपे, आठवणे याच्या विरुद्ध विसरणे, आघाडी पिछाडी, आशीर्वाद शाप, आळशी उद्योगी, आकाश पाताळ, आत बाहेर, आनंद दुःख, आरंभ शेवट, आसक्ती विरक्ती, इकडे तिकडे, उदय अस्त, उत्कृष्ट निकृष्ट, उद्घाटन समारोप, उपकार अपकार, उपयोगी निरुपयोगी, उघड गुप्त, उच्च नीच, उताना पालथा, उद्धट नम्र, उधळ्या कंजूष, उष्ण थंड, उंच बुटका, ऊन सावली, उलटा सुलटा, ओला सुका, अंधार उजेड, कठीण मऊ, कठोर मृदू, कडू गोड, कच्चा पक्का, कडक नरम, कृष्ण धवल, कृतज्ञ कृतघ्न, कृत्रिम नैसर्गिक, काळोख प्रकाश, काळा पांढरा, कोवळे राठ, कौतुक निंदा, खरे खोटे, खरेदी विक्री, खिन्न प्रसन्न, खोल उथळ, गच्च सैल, विरळ, भूतकाळ भविष्यकाळ, गरीब श्रीमंत, गिराहिक विक्रेता, गुळगुळीत खडबडीत, गुरु
शिष्य, ग्रामीण, शहरी, ग्राह्य, त्याज्य, घट्ट, सैल, चपळ, मंद, चढण, उतरण, चांगले, वाईट, चूक, बरोबर, चोर, साव, जन्म, मृत्यू, जळणे, विझणे, जमा, खर्च, जलद, सावकाश, ज्येष्ठ, कनिष्ठ, टंचाई, विपुलता, टिकाऊ, कमकुवत, तरुण, म्हातारा, तारक, मारक, ताजे, शिळे, तीक्ष्ण, बोथट, तेजी, मंदी, तेजस्वी, तेजहीन, थोर, लहान, थोरला, धाकटा, दाट, विरळ, दिवस, रात्र, दीर्घ, ऱ्हस्व, दुरुस्त, नादुरुस्त, दुष्ट, सुष्ट, दूर, जवळ, देव, दैत्य, दानव, राक्षस, देशभक्त, देशद्रोही, दोष, गुण, भीत, भित्रा, धूर्त, भोळा, मूर्ख, नफा, तोटा, नम्रता, उद्धटपणा, नक्कल, अस्सल, नाशवंत, अविनाशी, निर्भय, भित्रा, निर्मळ, मळका, न्यूनता, विपुलता, पहिला, शेवटचा, पक्का, कच्चा, प्रखर, सौम्य, प्रचंड, चिमुकले, प्रगती, अधोगती, पाप, पुण्य, पापी, पुण्यवान, प्राचीन, अर्वाचीन, प्रारंभ, शेवट, पूर्व, पश्चिम, प्रेम, द्वेष, फुलणे, कोमेजणे, बरे, वाईट, बलाढ्य, किरकोळ, बलवान, दुर्बल, बिंब, प्रतिबिंब, बुद्धिमान, मठ्ठ, बोलका, अबोल, भरती, ओहटी, भक्कम, कमकुवत, भव्य, चिमुकले, भाग्यवान, दुर्भागी, मर्त्य, अमर, मंजूळ, कर्कश, मागचा, पुढचा, मान, अपमान, माथा, पायथा, मालक, नोकर, मित्र, शत्रू, मृत, जिवंत, मैत्री, दुश्मनी, मोकळे, बंदिस्त, मृदू, कठीण किंवा टणक, मंद, जलद, रडू, हसू, रागीट, प्रेमळ, राजमार्ग, आडमार्ग, राव, रंक, रोख, उधार, रुचकर, बेचव, लवकर, सावकाश, लघु, विशाल किंवा गुरु, लाभ, तोटा, हानी, लांब, आखूड, वडिलार्जित, स्वकष्टार्जित, वर, खाली, वर, वधू, विक्षिप्त, असमंजस, वैयक्तिक, सार्वजनिक, वृद्ध, तरुण, शहाणा, वेडा किंवा मूर्ख, शीघ्र, मंद, शाश्वत, नश्वर, शूर, भित्रा, शंका, खात्री, सरळ, वाकडे, समोर, मागे, सज्जन, दुर्जन, सवाल, जवाब, सनातनी, सुधारक, सरळ, वाकडा, संशय, खात्री, स्तुती, निंदा, स्वस्त, महाग, साम्य, भेद, सुरुवात,
शेवट, सुरेल, कर्कश, सुख, दुःख, सुंदर, कुरूप, सुबक, बेढब, सूर्योदय, सूर्यास्त, सौंदर्य, कुरूपता, स्तुती, निंदा, स्थूल, सूक्ष्म, स्वर्ग, नरक, स्वस्त, महाग, हसणे, रडणे, हळू, जलद, हर्ष, खेद, हार, जीत, हुशार, मठ्ठ, नवा, जुना. अशा पद्धतीने आपण आज विरुद्धार्थी शब्द पाहिले. हे विरुद्धार्थी शब्द पाहत असताना तुम्ही ते ऐकले असतील. आतापर्यंत मी बोलत होतो, तुम्ही ऐकत होता. आता तुम्ही बोलणार आहात आणि मी ऐकणार आहे. बघूया, आता तुम्हाला या सगळ्या शब्दांचं वाचन करायचं आहे. ठीक आहे, सगळेजण रेडी आहात? हा, ज्या वेळेला तुम्हाला आता वाचायला सांगितलं जाते त्यावेळेला तुमच्या सगळ्यांचा गोंधळ होतोय. आता असं आपण करूया, यातला एक भाग मी वाचणार नाही, मी सांगणार आहे आणि तुम्ही मात्र त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. मी सांगितलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही सांगायचा आहे. तुम्हाला आता दाखवलं जाणार नाही. बघूया आता तुम्हाला सांगता येते का? तुम्हाला सांगता येते का बघायचंय मला. मी शब्द सांगेन, त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही सांगायचा. सगळे शांत, सगळे शांत. हा सांगा. कुशल, सांगा. कुशल, चल, चल, तुलनीय, तुलनीय, अतुलनीय, अतुलनीय, दृश्य, दृश्य, अदृश्य, अदृश्य, नियमित, नियमित, अनियमित, नित्य, नित्य, अनित्य, नियंत्रित, नियंत्रित, निश्चित, निश्चित, नीति, नीति, न्याय, न्याय, पराजित, पराजित,
परिचित, पवित्र, अपवित्र, पारदर्शक, मार्गदर्शक, पूर्ण, पूर्णांक, अपूर्णांक, प्रकट, प्रत्यक्ष, प्रमाण, प्रसन्न, प्रशस्त, प्रसिद्ध, प्रामाणिक, प्रिय, मर्यादित, मूर्त, यशस्वी, योग्य, लिखित, लौकिक, पहा तुम्ही पाहिलं असेल की काही जे शब्द आहेत ते अन सुरू होत आहेत, काही अनन सुरू होत आहेत, काही अन हा उपसर्ग लागून सुरू होत आहेत, काही ना हा नान सुरू होणारे जोड म्हणजे हे विरुद्धार्थी शब्द आहेत, जसं आवडता, नावडता, पास, नापास असे आहेत. काही नीन सुरू होणारे आहेत, काही दून, बेन, गैर किंवा औन सुरू होणारे आहेत, जसं गैर, गैरन सुरू होणारे, बेन सुरू होणारे, बिन, बिन, बिन पासून सुरू होणारे सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहेत, बिन पासून सुरू होणारे, अव पासून सुरू होणारे काही शब्द आहेत, आणि काही सचेतन, अचेतन, स चा अ झालेला आहे, सबलाच अबला असं झालेलं आहे,
सकर्मकचं अकर्मक, स आहे तर इकडं अ झालेला आहे, असं पण आहे. च अ झालेला, सुचा कु झालेला, सुपुत्रचा कुपुत्र असं झालेलं आहे. वि पण झाले, सुसंगत विसंगत झालंय. सुच दू झालेलं, सुगमचं दुर्गम झालंय पहा. सुच वि झालेलं आहे, सुसंवादचं विसंवाद झालंय. सुच दू सुगंध दुर्गंध, होच न होकार नकार. सुबुद्धीचं दुर्बुद्धी, दून सुरू होणारा विरुद्धार्थी शब्द झाला पहा. म्हणजे विरुद्धार्थी शब्द तयार होत असताना कसे बदल होतात हे तुमच्या समोर असावेत, आणि तुम्हाला कोणताही विरुद्धार्थी शब्द विचारल्यानंतर तो सांगता यावा यासाठी हे विरुद्धार्थी शब्द तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. हे शब्द तुम्ही सगळेजण ऐकलेले आहेत. काही शब्द मात्र खूप वेगळे आहेत, म्हणजे अमृत आणि विष, इथं कुठलंही अक्षर जोडलेलं नाही. अमृत आणि विष पूर्ण वेगवेगळं आहे. अनुरूप विजोड पूर्ण विरुद्ध पहा. अटक सुटका कोणताही अक्षर जोडलेले नाहीत त्याला, पण अर्थ एकमेकाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. अवघड आणि सोपे, अवघड आणि सोपे या शब्दात कुठं काही अक्षर जोडून तयार केलेला विरुद्धार्थी शब्द नाही. अवघड हा शब्द वेगळा आहे आणि सोपे हा शब्द वेगळा आहे. आठवणे आणि विसरणे याच्यामध्ये पहा वेगवेगळे आहे, फक्त अर्थ वेगळा झाला. आशीर्वादला शाप, म्हणजे इथं कुठला अक्षर जोडून विरुद्धार्थी शब्द बनवलेला नाही, कुठला प्रत्यय जोडलेला नाही, प्रत्ययाशिवाय विरुद्धार्थी शब्द तयार केलेले आहेत पहा. ज्याचा अर्थ पूर्ण विरुद्ध आहे, एकमेकाच्या विरुद्ध असलेला विरुद्धार्थी शब्द, विरुद्ध अर्थाचा शब्द. आत आणि बाहेर, आतच्या विरुद्ध बाहेर, म्हणजे आतचा अर्थ वेगळा होतोय, बाहेरचा अर्थ वेगळा होतोय. आनंद च्या विरुद्ध, आनंद या अर्थाच्या शब्दाच्या विरुद्ध दुःख असा शब्द झाला. अशा पद्धतीनं आपल्याला उदय अस्त, इकडे तिकडे, आहे की नाही, असे शब्द तयार होतात. आणि हे शब्द आपल्याला तयार करता यायला हवेत, लिहिता यायला हवेत. विरुद्धार्थी शब्दांचा खजिना तुमच्या जवळ असायला हवा, समानार्थी शब्दांचा खजिना तुमच्या जवळ असायला हवा. स्वतःची समानार्थी शब्दांची बँक तयार करा, अशी विरुद्धार्थी शब्दांची ही बँक तयार करून ठेवा. एक छोटी पुस्तिका तयार करून ठेवायची, छोटी डायरी. त्या डायरीमध्ये समानार्थी शब्द सगळे लिहायचे. एक दुसरी छोटी डायरी ज्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द सगळे लिहायचे. असं हळूहळू आपण ज्यावेळेला तिसरीला जाऊ, चौथीला जाऊ, मग पुढे म्हणींचा संग्रह करणं आलं, वाक्य प्रचारांचा संग्रह करणं आलं. एकाच अर्थाचे 2-2 शब्द असतात, 3-3 शब्द असतात, किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. म्हणजे अशा शब्दांचा संग्रह करायची सवय लावायला हवी. त्यावेळेला कुठं आपलं मराठीचं शब्द भांडार वाढत जाईल आणि मराठी भाषा समृद्ध होईल. आपल्या भाषेमध्ये वाक्यप्रचार येतील, म्हणी येतील, चांगले चांगले शब्द येतील. आपल्याला कविता करताना चांगले शब्द सुचतील, गोष्ट बनवताना चांगले शब्द सुचतील. यासाठी शब्दांची स्वतःची बँक असायला हवी. त्या शब्दांच्या बँकेमध्ये आपल्याला असे सगळे शब्दांचा संग्रह करून ठेवायचा. स्वतःची शब्दांची बँक असायला हवी. एखाद्या शब्दांचा अर्थ समजत नसेल तर तो अर्थ शब्दकोशातून शोधून काढायचा. मराठीचा शब्दकोश असायला हवा, म्हणजे डिक्शनरी आपल्या जवळ असायला हवी. तुमच्या जवळ मराठीची डिक्शनरी असायला हवी. आपल्या जवळ आपण इंग्रजीची डिक्शनरी घेतो, पण मराठीची डिक्शनरी घेत नाही, आणि त्यामुळं मराठी शब्दाला दुसरा कोणता मराठी शब्द असतो हे आपल्याला माहित नसतं. तर त्यासाठी मराठी शब्दाचे मराठी अर्थ असणारे मराठी शब्दकोश आपल्या जवळ असायला हवा. मग आपोआपच आपलं शब्दांचं भांडार वाढत जाईल. तो शब्दकोश वारंवार हाताळावा. गोष्ट वाचत असताना, कोणता उतारा वाचत असताना जर आपल्याला एखादा शब्दचा अर्थ कळला नाही तर तो अर्थ शोधून शब्दकोशातून त्याचा अर्थ शोधून काढता यायला पाहिजे.
मराठी शब्दकोश, इंग्रजी शब्दकोश म्हणजे इंग्रजी डिक्शनरी आणि मराठी डिक्शनरी त्याला शब्दकोश आपण म्हणतो. तर हे आपल्या जवळ असायला हवं. तर असे हे शब्द आपण पाहिले. या शब्दांचा संग्रह करून ठेवा. शब्द वाचा, शब्द लिहा, शब्द साठवून ठेवा, शब्द वापरा.